Hello students. In our last lecture we have seen about the crystal structure and different types of the unit cells. Basically when we study about unit cell we should keep in mind some parameters of unit cell. आणि हे parameters काय आहेत? तर युनिट सेलच्या 8 कॉर्नर्स, युनिट सेलला असणारे एकूण 6 फेसेस, युनिट सेलला एकूण असणाऱ्या 12 एजेस. त्याचबरोबर आपल्याला युनिट सेलची अजून एक महत्त्वाची गोष्ट माहित करून घेणं गरजेचं आहे आणि ती म्हणजे काय, तर युनिट सेलला 3 डायमेन्शन्स आहेत. त्या क्युबॉइड स्ट्रक्चरला 3 डायमेन्शन्स आहेत. आपण हे डायमेन्शन्स हा एक आणि असा एक म्हणजे अलॉंग एक्स ॲक्सिस, अलॉंग वाय ॲक्सिस आणि अलॉंग झेड ॲक्सिस असं जर कन्सिडर केला तर हे 3 त्याला डायमेन्शन्स आहेत जे की युनिट सेलच्या एज लेंथच आहेत. त्याचबरोबर या 3 डायमेन्शन्सला धरून असणारे 3 अँगल्स अल्फा, बीटा, गॅमा. आणि आपण बघितलं की हे 3 अँगल्स बदलले किंवा या डायमेन्शनच्या साइजेस चेंज झाल्या किंवा लेंथ चेंज झाल्या तर तुम्हाला अजून वेगवेगळ्या प्रकारचे लॅटिसेस किंवा युनिट सेलचे टाइप्स बघायला भेटतात. असे 14 तुम्ही ब्रावियाज लॅटिसेस पाहिले आणि या 14च्या 14 मध्ये तिन्ही ज्या काही आपण बेसिक क्युबॉइड युनिट सेलमध्ये बघितलं की सिंपल क्यूब कसा असतो किंवा बीसीसी स्ट्रक्चर कसं असतं आणि त्याचबरोबर एफसीसी स्ट्रक्चर. आपण लास्ट लेक्चरमध्ये हे पण पाहिलं की नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल कसे काढायचे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स युनिट सेलचे काढण्यासाठी काही कॅल्क्युलेशन पण सांगितलंय. जसं की या कॅल्क्युलेशनमध्ये बघितलं आपण की प्रत्येक कॉर्नरला एक युनिट सेलमध्ये प्रत्येक कॉर्नरला एकूण 1/8 कॉन्ट्रीब्युशन होतं. तर प्रत्येक फेसला 1/2 म्हणजे हाफ कॉन्ट्रीब्युशन होतं युनिट सेलला तो ॲटम. म्हणजे नंबर ऑफ ॲटम किंवा नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स पर युनिट सेल काढायचे असले तर आपल्याला काय करावं लागतं की त्या युनिट सेलमध्ये त्या पोझिशनला त्या पॉइंटला त्या ॲटमचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे. मग हा ॲटम कॉर्नरला असेल तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 असेल, हा ॲटम फेसवर असेल तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन हाफ असेल आणि हा ॲटम जर बॉडीच्या सेंटरमध्ये असेल तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन पूर्ण असेल किंवा एजला शेअर करत असेल तरी सुद्धा ते हाफ असेल. सो अशा पद्धतीने सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल काढताना आपल्याला 1 आले, बीसीसी स्ट्रक्चरमध्ये काढताना नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल 2 आले आणि एफसीसी स्ट्रक्चर काढताना नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल आपल्याला इथे 4 आले. सो एकूण नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल काढणं हे आपण क्रिया शिकलो. पण तुम्हाला माहिती आहे का हे आपण काय नंबर ऑफ ॲटम्स काढले, का बरं काढायचे होते आपल्याला? कारण आपल्याला हे बघायचं होतं की फक्त नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल तेवढे इम्पॉर्टंट आहे असं नाही, तर एखाद्या युनिट सेलचं एखाद्या क्रिस्टलचं स्ट्रक्चर समजून घेत असताना त्याच्या युनिट सेलला समजून घेणं आणि एखाद्या युनिट सेलमध्ये समजून घेत असताना त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स असणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण त्या युनिट सेलमध्ये जितके नंबर ऑफ ॲटम्स आहेत त्यावरून त्या युनिट सेलची डेन्सिटी ठरते आणि मुलांनो या डेन्सिटीवरून आपण त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये जे कुठलं काही कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडचा आपण मोलार मास पण काढू शकतो किंवा जो कुठला क्रिस्टलाइन सॉलिड आहे त्याचा आपण मोलार मास काढू शकतो. थोडक्यात म्हणजे काय, आजचं आपलं नवीन आर्टिकल कुठलं आहे तर रिलेशनशिप बिटवीन मोलार मास, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स आणि त्या रिलेटेड टू युनिट सेल युजिंग इट्स व्हॉट एज लेंथ. आता एज लेंथ म्हणजे काय असतं तर थोडक्यात काय तर त्या युनिट सेलची एज ज्याला तुम्ही इन टर्म्स ऑफ लेंथ म्हणता त्याला एज लेंथ जनरली ए ने डिनोट केली जाते. आपल्याला आधी हा मुद्दा काढून घ्यावा लागतो. सो एज लेंथ काढायची कशी हे आधी बघायचं. स्टेप 2 मध्ये आपण मास ऑफ युनिट सेल म्हणजे स्मॉल एम हे काढणार आहोत. स्टेप 3 मध्ये आपण डेन्सिटी ऑफ युनिट सेल काढणार आहोत आणि त्यानंतर मोलार मास ऑफ द सबस्टन्स वरून आपण डेन्सिटी ऑफ युनिट सेल डिसाईड करणार आहोत. थोडक्यात हे रिलेशनशिप काढण्यासाठी तुम्हाला काय करायच्यात, महत्त्वाच्या 5 स्टेप्स बघायच्यात. कुठल्या कुठल्या? एज लेंथ काढणं, मास ऑफ युनिट सेल काढणं, डेन्सिटी ऑफ युनिट सेल काढणं आणि यावरून मग मोलार मास आणि डेन्सिटी मधलं रिलेशनशिप डिराईव्ह करणं. सो या 5 स्टेपमध्ये आपण हे रिलेशनशिप काढणार आहोत. चला तर मग बघूया ते कसं करायचं. सो लेट अस सी
the step by step calculation or relationship between molar mass and density of the substance, that is using the age length of the unit cell. Now what is the use of this age length? The first step is that आपल्याला जर एज या युनिट सेलची एज माहिती असेल, समजा आता आपण हे सिंपल क्युबिकचं स्ट्रक्चर घेतलंय आणि ज्याच्या तिन्ही डायमेन्शन्स इक्वल आहेत, म्हणजे ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी आहे. थोडक्यात काय, इथे तिन्ही डायमेन्शन्स इक्वल असल्यानंतर आपल्याला या युनिट सेलचं व्हॉल्यूम काढायचं असेल तर बाय द फॉर्म्युला व्हॉल्यूम इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट असं जर विचार केला तर वी कॅन फाइंड आउट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल विथ द हेल्प ऑफ दिस एज लेंथ. So how the age length is of unit cell is A? In that case, the volume of unit cell is equal to A cube. A into A into A, that is A cube. Now, if we consider, come to the second step. If we consider the mass of one particle of that unit cell, ज्या unit cell ज्या constituent particle ने बनलेला आहे त्याचा मास जर m असेल आणि त्या युनिट सेलला नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल किंवा नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल आपण स्मॉल एन ने डिनोट केले. आता आपण बघितलं की सिंपल क्यूबमध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत 1, बीसीसीमध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत 2, एफसीसी स्ट्रक्चरमध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत 4. म्हणजे एकंदरीत काय पाहिलं आपण की नंबर ऑफ पार्टिकल्स त्या संख्येला आपण एन ने डिनोट करू. आता आपण इथे जनरल काढत असल्यामुळे आपण त्याला एन ने डिनोट करू. तर एन नंबर ऑफ पार्टिकल्स असतील, एन नंबर ऑफ पार्टिकल्स किंवा ॲटम्स असतील त्या युनिट सेलमध्ये, किंवा आपण त्याला ॲटम्स असं म्हणू. आणि स्मॉल एम इज द मास ऑफ पार्टिकल असं जर असेल तर मास ऑफ युनिट सेल कसं काढणार? सो मास ऑफ युनिट सेल विल बी इज इक्वल टू एम इंटू एन. हे झालं तुमचं इक्वेशनचं सेकंड स्टेप. म्हणजे पहिल्यांदा आपण व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काढलं, त्याच्यानंतर आपण मास ऑफ युनिट सेल काढलं. समजा हे युनिट सेलमध्ये नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल 1 असेल. आपण जरा वेळासाठी कन्सिडर करू की नंबर ऑफ ॲटम्स एन इज इक्वल टू 1 असेल तर मास काय असेल मग 1 इंटू स्मॉल एम. समजा नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल हे 2 असतील तर मास असेल एम इज इक्वल टू 2 इंटू एम. समजा नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल 4 असेल तर एम इज इक्वल टू 4 इंटू एम हा असेल. म्हणजे मास इज इक्वल टू, मला इथे एम म्हणजे काय म्हणायचं आहे मास, आणि हे एका पार्टिकलचं मास मी स्मॉल एम ने डिनोट करत असेल तर एन काय असतील याचे, तर नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. मग सिंपल क्युबिक स्ट्रक्चरला एनची व्हॅल्यू ही 1 असते, तर तुमचं बीसीसी स्ट्रक्चरला एनची व्हॅल्यू 2 असते, तर एफसीसी स्ट्रक्चरलाही एनची व्हॅल्यू 4 असते. सो नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल चेंज झाले की तुम्हाला इथे त्या मास ऑफ युनिट सेल पण बदललेलं पाहायला भेटेल. सो इन जनरल मी त्याच्यासाठी तिथे एन असं डिनोट केलेलं आहे. नाउ लेट अस सी द थर्ड स्टेप ऑफ द कॅल्क्युलेशन, दॅट इज डेन्सिटी ऑफ युनिट सेल. मी मुद्दाम कॅमेरा क्लोज करून लिहित आहे की जेणेकरून तुम्ही माझ्यासोबत पण नोट करावं. म्हणजे मला इथे वाटतं की माझा फक्त आवाज महत्त्वाचा आहे, माझं लिहिलेलं तुम्हाला क्लिअरली दिसावं पण आणि माझं समजून सांगणं पण त्या लिखाणाशी मॅच व्हावं. यासाठी मी शक्य होईल तितका मोबाईलचा कॅमेरा जो आहे तो पेजच्या जवळ लिहिते आहे, जेणेकरून तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता किंवा तुम्हाला असं वाटलं की आम्ही लिहून घेऊ शकतो तर शांततेने तुम्ही लिहून पण घेऊ शकता पॅरलल. इतका क्लोज कॅमेरा ठेवलेला आहे मी. सो थर्ड स्टेप इज नाउ व्हॉट, डेन्सिटी, टू फाइंड आउट द डेन्सिटी ऑफ युनिट सेल. आता डेन्सिटी जनरली आपण कोणत्या फॉर्म्युल्याने देतो? कुठलाही डेन्सिटी काढण्याचा फॉर्म्युला आहे त्या पदार्थाचं मास अपॉन त्या पदार्थाचं व्हॉल्यूम. सो इन जनरल डेन्सिटी इज गिवन बाय द फॉर्म्युला m/v. आणि इथे आपण डेन्सिटी डी ने डिनोट करू किंवा रो ने पण डिनोट करू. तुमच्या बुकमध्ये बहुतेक रो नी पण साईन वापरलेला असेल, तुम्ही ते पण वापरू शकता. समजा इथे मी डेन्सिटी डी ने दाखवत असेल, सो डेन्सिटी इज इक्वल टू मी लिहिणार मास ऑफ युनिट सेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. कारण मला युनिट सेलची डेन्सिटी काढायची आहे ना, तर मग मी युनिट सेलचंच मास लक्षात घेणार आणि युनिट सेलचंच व्हॉल्यूम काढणार.
मग आता मी काय केलेलं आहे, पहिल्या 2 स्टेपमध्ये ह्याच 2 गोष्टी सेपरेटली काढून घेतल्या आहे. पहिल्या स्टेपमध्ये मी एज लेंथ काढली आहे. एज लेंथमध्ये आपण याचं डायमेन्शन किंवा एज लेंथ ए आहे, मग त्याच्यावरून आपण काय काढलं की व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काढलं. म्हणजे एज लेंथ इज हेल्पफुल टू फाइंड आउट. तुम्ही इथे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल असं म्हणालात तरी चालतं की आपण पहिल्या स्टेपमध्ये व्हॉल्यूम काढून घेतलं. ठीक आहे. सेकंड स्टेपमध्ये आपण पहिल्या स्टेपमध्ये आपण व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काढलं. सेकंड स्टेपमध्ये आपण मास ऑफ युनिट सेल काढायचा प्रयत्न केला, जो की n नंबर ऑफ पार्टिकल्स त्याच्यात किंवा n नंबर ऑफ ॲटम्स असतील त्या युनिट सेलमध्ये, तर यावरून m इंटू n. आणि आता आपण तिसऱ्या स्टेपमध्ये काय करतोय, डेन्सिटी, जी की मास अपॉन व्हॉल्यूमसाठी आपण वापरतोय, आणि म्हणून डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम घेतलं. तर मास कशाचं घ्यावं लागेल मला, अर्थातच युनिट सेलचं, आणि व्हॉल्यूम सुद्धा युनिट सेलचं. सो आता आपण मास ऑफ युनिट सेलची म्हणजे सेकंड स्टेपमधली व्हॅल्यू इथे ठेवून देऊ, m इंटू n हा फॉर्म्युला. तर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेलसाठी मी काय काढलं होतं पहिल्या स्टेपमध्ये, ए क्यूब. सो m इंटू n अपॉन ए क्यूब. यावरून तुम्ही काय काढली आहे, डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स. सो डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स हे तुमचं थर्ड इक्वेशन झालं. पहिल्या इक्वेशनमध्ये व्हॉल्यूम, दुसऱ्या इक्वेशनमध्ये युनिट सेलचं मास, तिसऱ्या इक्वेशनमध्ये तुम्ही काढलंय डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स. तर हे जनरल झालं. आता आपल्याला काय करायचं आहे की एखादा सबस्टन्स घेतलाय जो की क्रिस्टल आहे, जो क्रिस्टलाइन आहे, आणि तो या प्रकारचं युनिट सेलचं त्याचं स्ट्रक्चर दाखवतो. समजा तो बीसीसी दाखवत असेल किंवा एफसीसी दाखवत असेल किंवा सिंपल क्युबॉइड स्ट्रक्चर असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. पण त्याच्यात ते स्ट्रक्चर माहीत झाल्यामुळे तुम्हाला त्याच्यातला एनची व्हॅल्यू समजते. एनची व्हॅल्यू लक्षात आली की त्याच्यामध्ये जो ॲटम आहे, समजा ते ॲटम सोडियमचे असतील अथवा कॉपरचे असतील किंवा कॅल्शियमचे, व्हॉट एव्हर इट मे बी, त्या मेटलचे असतील किंवा कुठल्याही सबस्टन्सचे असतील, त्याचा मास तुम्हाला माहिती आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल ते माहिती आहे, या युनिट सेलची तुम्हाला एज लेंथ माहिती आहे. ह्या 3 गोष्टी माहिती केल्यानंतर तुम्हाला त्या सबस्टन्सचं म्हणजेच त्या युनिट सेलची डेन्सिटी काढता येणं सहज आहे. सो डेन्सिटी ऑफ सबस्टन्स तुम्ही काढली आहे. पण आपल्याला बघायचे का या आर्टिकलमध्ये, वी आर स्टडिंग अबाउट द रिलेशनशिप बिटवीन द डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड इट्स मोलार मास. मग आता मोलार मास पण आपल्याला तितकंच महत्वाचं आहे. समजा या पदार्थाचा मोलार मास मी कॅपिटल एम ने डिनोट करत असेल, तर कॅपिटल एम ने डिनोट केल्यानंतर कॅपिटल एम हे काय झालं, मास ऑफ 1 पार्टिकल झालं. ओके. आणि आपल्याला माहिती आहे की मास ऑफ 1 पार्टिकल एम, मास ऑफ म्हणजे एम म्हणजे मास ऑफ 1 पार्टिकल इनटू नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल. आता ह्याचा अर्थ काय, पर मोल. सो थोडक्यात कॅपिटल एम इज द मोलार मास एक्सप्रेस्ड इन ग्रॅम. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मोलार मास एक्सप्रेस्ड इन ग्रॅम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा थोडक्यात ते मास एका मोल सबस्टन्सचं असतं. आणि एका मोल सबस्टन्सचं मास म्हणजेच थोडक्यात काय झालंय की तुम्ही ॲव्होगॅड्रो नंबर इतके पार्टिकल्सचं मास विचारात घेतात. कारण एका मोलमध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स असतात, तर ॲव्होगॅड्रो नंबर इतके. थोडक्यात कॅपिटल एम इज इक्वल टू मास ऑफ 1 पार्टिकल म्हणजे स्मॉल एम, जो आपण इथे घेतलेला आहे ऑलरेडी. एका पार्टिकलचं म्हणजे एनची व्हॅल्यू 1 असेल तर मास ऑफ 1 पार्टिकल इज एम. आणि त्याचबरोबर नंबर ऑफ पार्टिकल्स किती घेणार आहे तुम्ही, ॲव्होगॅड्रो नंबर इतके, जे की पर मोलमध्ये असतील. सो पर मोलमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स हे ॲव्होगॅड्रो नंबर इतके आहेत, म्हणून मी इथे एम इंटू एन घेतलंय. सो कॅपिटल एम इज इक्वल टू एम इंटू एन. समजा मला हे स्मॉल एमनी घ्यायचं असेल तर मला कॅपिटल एमला एन एने डिव्हाइड करावं लागेल. थोडक्यात मी मोलार मास आणि स्मॉल एम ह्या दोघांमधलं रिलेशनशिप विथ द हेल्प ऑफ दिस ॲव्होगॅड्रो नंबरने इथे रिप्रेझेंट करत आहे. दॅट इज स्मॉल एम इज इक्वल टू कॅपिटल एम अपॉन NA, where NA is Avogadro number. That you know it is 6.022 into 10 raised to 23. Excuse me. आणि अशा पद्धतीने आपण इथे M इज इक्वल टू कॅपिटल M अपॉन NA असं मांडत आहोत. नाव आता करायचे काय आहे, नंबर 4चे इक्वेशन आहे. नंबर 4चे इक्वेशनची जी व्हॅल्यू आहे M ची ती आपल्याला नंबर 3 मध्ये सबस्टिट्यूट करायची आणि डेन्सिटी काढायची आहे. सो डेन्सिटी ऑफ सबस्टन्स म्हणून मी पुन्हा 5व्या स्टेपकडे येते. डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स इज इक्वल टू N इंटू
एम, जो की मी इथे 3rd नंबरच्या इक्वेशनमध्ये लिहिलेलं आहे, फक्त आता इथे मी एन आधी लिहिलंय, एम नंतर लिहिलंय, चालतंच, सकाळी मल्टिप्लिकेशनचाच पार्ट आहे तो. आणि आता स्मॉल एमच्या ऐवजी मला काय करायचंय, आधी मी ते पूर्ण इक्वेशन लिहिते ए क्यूब. आता मला काय करायचंय, एन तर लिहायचंच आहे, स्मॉल एमच्या ऐवजी आता मी ही व्हॅल्यू लिहिणार आहे. इन्स्टेड ऑफ युझिंग दी स्मॉल एम आता मी ही व्हॅल्यू लिहिणार आहे, दॅट इज कॅपिटल एम इक्वेशन 4 मधली अपॉन एन ए. सो ए क्यूब इंटू एन ए, म्हणजे स्मॉल एमची जी व्हॅल्यू आहे एम अपॉन एन ए, जी मी इथे सबस्टिट्यूट केली आहे, स्मॉल एमची व्हॅल्यू मी इथे सबस्टिट्यूट केली आहे. सो अशा पद्धतीने मला डेन्सिटी इज इक्वल टू, डेन्सिटी तुम्ही इथे डीने दाखवा किंवा तुम्ही रोने पण दाखवू शकता. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये रोने जर दाखवली असेल तर रो इज इक्वल टू एन इंटू कॅपिटल एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए. यावरून तुम्ही हे रिलेशनशिप डिराईव्ह करू शकता की डेन्सिटी ऑफ दॅट unit cell or that substance is equal to number of, where n is what, number of atoms per unit cell. What is Na? Na is equal to 6.022 into 10 raised to 23. This is the value of Na. म्हणजे तुम्हाला ह्या दोन गोष्टी कशावरनं कळतं, ही तर फिक्स व्हॅल्यू आहे, कॉन्स्टंट आहे, पण त्याचबरोबर ही जी व्हॅल्यू आहे एन ची, या व्हॅल्यूकडे बघून तुम्ही काय सांगू शकता, दिस इज द व्हॅल्यू ॲज पर द टाईप ऑफ युनिट सेल. जर सिंपल असेल, सिंपल क्यूब असेल तर 1, बीसीसी असेल तर 2, आणि जर एफसीसी असेल तर त्याची व्हॅल्यू असेल 4. सो अशा पद्धतीने ही यांची व्हॅल्यू असेल. कॅपिटल एम मोलार मास असेल, ए क्यूब एज लेंथ दिले की तुम्ही व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल काढू शकता, आणि ही तर व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. सो एवढ्या डाटावरून तुम्ही एखादा युनिट सेलची डेन्सिटी आरामात काढू शकता. मी एकदा सगळ्या स्टेप्स शॉर्टमध्ये रिवाइज करते. या रिलेशनशिप बिटवीन मोलार मास आणि डेन्सिटी आपण पाहतोय. आपण एज लेंथवरून त्या युनिट सेलचं व्हॉल्यूम काढतो. जर हा सिंपल क्यूब असेल किंवा एक क्युबॉइड स्ट्रक्चर असेल ज्याच्यामध्ये तिन्ही डायमेन्शन्स इक्वल असतात, अशा वेळेस व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल या एज लेंथवरून आपण काढू शकतो ए क्यूब. ही पहिली स्टेप झाली. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण मास ऑफ युनिट सेल स्मॉल एम कन्सिडर केले. तर नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल या ह्याच्यामध्ये एन ने डिनोट केले असतील तर मास इंटू नंबर ऑफ ॲटम्स युनिट सेल पर युनिट सेल, म्हणून आपण टोटल युनिट सेलचं मास काढू शकतो इन इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 3 मध्ये मी डेन्सिटी काढली आहे. नॉर्मली डेन्सिटी इज गिवन बाय द फॉर्म्युला डी इज इक्वल टू एम अपॉन व्ही. सो तोच मी इथे वापरलाय. डेन्सिटी ऑफ दॅट युनिट सेल इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. So using first two data, I have here written the third equation m into n upon a cube. Now using above information, I have to also find out the molar mass of the substance. In general, for 1 mole of the substance, the molar mass is given mass of one particle into the Avogadro number. So that is Na. आणि या एम वरून मोलार मास वरून आपण स्मॉल एम ची व्हॅल्यू अशी सबस्टिट्यूट करू शकतो इक्वेशन 3 मधल्या या एम साठी, जी मी इथे स्टेप 5 मध्ये केलेली आहे. इथे तुमच्या लक्षात येईल की मी एम ची व्हॅल्यू इथे एम बाय एन ए अशी लिहिलेली आहे. आणि यावरून तुम्ही हे डिराईव्ह केलेले इक्वेशन डेन्सिटीसाठी, जिथे डेन्सिटी ही आपण डीने पण डिनोट करू शकू किंवा रोने पण दाखवू शकता. तुम्ही कशाने पण ह्या दोन्हीपैकी एक व्हॅल्यू दाखवा, डी और रो, which is equal to n into m upon a cube upon into Na, where n stands for number of atoms per unit cell and Na is a constant number, that is Avogadro number 6.022 into 10 raised to 23. That's it. Now आता आपण हा जो काही डेरिव्हेशन केले, या डेरिव्हेशनला अनुसरूनच आपण एखादं एक्झाम्पल पण लगेच बघूयात. सो डेन्सिटी काढण्यासाठी आपण एक इथे एक्झाम्पल घेतोय. आत्ता आपण जो फॉर्म्युला डिराईव्ह केला त्यालाच अनुसरून आपण एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम पाहतोय की आपण एखाद्या क्रिस्टलाइन सॉलिडची डेन्सिटी काढायची कशी. एक एक्झाम्पलमध्ये तुम्हाला डाटा असा दिलाय, व्हेन अ गोल्ड क्रिस्टलाइजेस इट फॉर्म्स CFCC स्ट्रक्चर ऑफ द युनिट सेल अँड इट हॅज द एज लेंथ 408 पिकोमीटर अँड द मोलार मास ऑफ दॅट गोल्ड इज 197 ग्रॅम पर मोल. देन कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ द गोल्ड. तुम्हाला गोल्डची डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची आहे. पहा, गोल्ड हा एक मेटल आहे, तो पण सॉलिड क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे, आणि अशा सॉलिड क्रिस्टलाइन सबस्टन्सचं तुम्हाला काय काढायचं आहे की डेन्सिटी, म्हणजे गोल्डची डेन्सिटी तुम्ही कुठून काढताय, त्याचं
क्रिस्टल स्ट्रक्चर समजून घेऊन त्या क्रिस्टलाइन स्ट्रक्चरचं आणि मोलार मासचं ह्या दोघांचा डाटा यूज करून तुम्हाला डेन्सिटी काढायची आहे. मास अपॉन व्हॉल्यूम नाही वापरायचं, तर क्रिस्टलचा डाटा तुमच्या लक्षात घ्यायचा आहे. सो थोडक्यात या पूर्ण डाटामध्ये काय दिलेले की स्ट्रक्चर दिलेले गोल्डचं FCC. आणि आता आपल्याला माहिती की नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल इन केस ऑफ FCC किती असतात? 4. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं सिंपल क्यूब साठी नंबर ऑफ ॲटम्स 1, BCC साठी 2, तर FCC साठी किती असतात नेहमी? 4. सो हे आपण काल मागच्या लेक्चरमध्ये हे ऑलरेडी पाहिले की नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल काढायचे कसे. तसे आपण इथे FCC साठी हे स्ट्रक्चरमध्ये काढत आहोत की नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल इथे 4 आहेत. पहिली गोष्ट. दुसरं काय तुम्हाला डाटा दिलेला आहे, A1 दिलंय म्हणजे एज लेंथ दिलेली आहे युनिट सेलची, दॅट इज 408 पिकोमीटर. पहा आता आपल्याला हे काय करायचंय, डेन्सिटी जनरली आपण ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर मध्ये करतोय, म्हणून तुम्हाला इथे पिकोमीटरला सेंटीमीटर मध्ये तरी कन्वर्ट करावं लागेल किंवा तुम्हाला किलोमीटर मध्ये तरी कन्वर्ट करावं लागेल. मग आता आपल्याला हे रिलेशनशिप माहिती पाहिजे की पिकोमीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्व्हर्जन कसं करतो आपण. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁸ सेंटीमीटर. सो 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻10 सेंटीमीटर असं आपण थोडक्यात विचार करतो. तेच मी इथे किंवा आपण मीटरमध्ये पण कन्वर्ट करू शकतो. एनिवेज इथे मी डेसिमल जरा शिफ्ट करून जरा शॉर्ट करते, छोटा करते. 4.08 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर हे मी इथे लिहित आहे. त्याची एज लेंथ मी कन्वर्ट केली आहे सेंटीमीटरमध्ये, राईट. नाव मला आता एज लेंथ माहिती आहे A, यावरून मी व्हॉल्यूम काढू शकते. नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल माहिती आहे म्हणजेच N ची व्हॅल्यू माहिती आहे. आणि मोलार मास कॅपिटल M ची पण व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 197 ग्रॅम पर मोल अशी दिलेली आहे. आणि आता फाइंड आउट काय करायचे तुम्हाला, डेन्सिटी फाइंड आउट करायची आहे, ज्याला मी रोने किंवा डीने डिनोट करू शकते. जस्ट आपण एक फॉर्म्युला पाहिला होता 2 मिनिटांपूर्वी की डेन्सिटी इज इक्वल टू N इंटू कॅपिटल M डिवायडेड बाय A³ इंटू अवोगॅड्रो नंबर. आता अवोगॅड्रो नंबरची व्हॅल्यू आपल्याला माहीतच आहे. स्मॉल n ची व्हॅल्यू जस्ट आपण काढली आता इथे 4. कॅपिटल M तुम्हाला दिलेला आहे 197. A तुम्ही पिकोमीटरचं कन्व्हर्जन केलंय सेंटीमीटरमध्ये, दॅट इज 4.08 इंटू 10⁻⁻8. सो ह्याचं तुम्हाला काय करायचं आहे, क्यूब घ्यायचा आहे. आणि अवोगॅड्रो नंबर 6.022 इंटू 10⁻23. सो ह्याचं सगळं कॅल्क्युलेशन हे आपल्याला प्रॉपरली करायचं आहे. कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला कंपल्सरी लॉगचा वापर करा, हे कंपल्शन आहे की तुम्हाला लॉग कसा कसा बघायचा आहे. आधी ह्यांचा तुम्ही सिंपल प्रॉडक्ट घेतला तरी चालू शकतो आणि मग ह्या सगळ्यांचा लॉग बघून तुम्ही याचं फायनल आन्सर काढू शकता. After studying the logs and using the log calculation, I got here answer 19.27 gram per cubic centimeter. So ही या गोल्डची डेन्सिटी झाली. सो डेन्सिटी ऑफ गोल्ड आय गॉट हिअर इज दिस, दॅट इज 19.27 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. तर तुम्हाला ह्याला किलोग्रॅममध्ये नोट करायचं असेल तर 10⁻³ ने याला फक्त मल्टिप्लाय करा, 10⁻³ ने मल्टिप्लाय करा आणि मग तुम्ही किलोग्रॅममध्ये पण कन्वर्ट करू शकता. इन शॉर्ट तुम्हाला इथे हे जे काही डेन्सिटी काढता आली त्याच्यासाठी सिंपल फॉर्म्युला वापरायचा आहे. रो इज इक्वल टू N इंटू M अपॉन A³ इंटू NA. म्हणजे दिलेला जो काही तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे की त्या इन्फॉर्मेशनमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे स्ट्रक्चरचं टाईप दिलेलं आहे तुम्हाला, त्याच्यानंतर एज लेंथ दिलेली आहे, मोलार मास दिलेलं आहे आणि त्यावरून तुम्ही स्ट्रक्चरवरून तुम्ही N ची व्हॅल्यू डिसाईड करू शकता. त्याच्यानंतर A वरून तुम्हाला A³ म्हणजे व्हॉल्यूम काढता येतं, मोलार मास पण दिलेला आहे आणि मग सिंपल हा जो काही डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे तो आपण फॉर्म्युला इथे यूज करत आहोत आणि त्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून लॉगने कॅल्क्युलेशन करून तुम्ही फायनली हे आन्सर डेन्सिटीसाठी काढत आहात. असे तुम्हाला प्रॉब्लेम्स तुमच्या न्यूमेरिकल्स मध्ये किंवा एक्सरसाइजमध्ये दिलेले असतील ते करून बघा आणि करत असताना येणारा जे काही डाऊट्स आहेत वगैरे ते इम्पॉर्टंट आहेत. नुसतं 1 आणि 2